तो हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये। आणि मी तुम्हाला खरंच खूप सॉरी सांगते, एक्स्ट्रीमली सॉरी की माझे आता एवढे दिवस व्हिडिओ आलेले नाही आहेत। आणि म्हणजे आता माझी 12th आहे, तर माझा सध्या तरी 12th वरती फोकस चालू आहे, अभ्यास वगैरे, मग कॉलेज वगैरे ते सगळं सुरू आहे। तर म्हणून मी व्हिडिओज टाकलेले नाही आहेत। आणि माझ्या फ्रेंड्स आले की भाई आता गणपतीचा तरी व्हिडिओ टाक करून, तर म्हणून मी आलेले आहे परत आपल्या न्यू जोशाने व्हिडिओज घेऊन। सो आता उद्या आहेत आपल्या घरी गणपती दरवर्षीप्रमाणे, आणि आपल्या इथे चालू आहे आता आपलं बघू, थोडंफार डेकोरेशन करायचं आहे, मकर वगैरे सेट करायचं आहे, ते करू आपण आल्यावर। पण आता असं झालेलं आहे की आता वाजलेले आहेत 10 आणि आपल्याला आता लवकरात लवकर जायचं आहे गणपती घ्यायला, नाही तर गणपतीचं जे शॉप आहे तो कारखाना आहे तो बंद होऊन जाईल। तर आता बघू, मी तर असे जाणार आहे बिकॉज हम आवारा है यार, हम कहीं पर भी ऐसे चले जाते हैं। तर आता बघू, आता मम्मी आणि काकी आलेली आहेत तर ते रेडी होत आहेत। आणि आता म्हणजे मी आता व्हिडिओ नाही आधीचा शूट केला, म्हणजे बिफोर शूट नाही केला बिकॉज खूप घाई गडबड सुरू होते आणि माझे एक्झाम्स जस्ट कालच संपले आणि आज पण खूप आवराआवर वगैरे सगळं सुरू होतं, म्हणून टाइम नाही भेटला। पण आत्तापासून मी हा व्हिडिओ काढणार आहे, म्हणजे आपण गणपती बाप्पा घ्यायला चाललो आहे, मग त्याच्यानंतरची धम्माल, मग 2 दिवस काय धम्माल होते ते सगळं, पण ते सगळं बघण्यासाठी आधी तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नेहमीप्रमाणे सपोर्ट करत राहा। तर आता बघू आपण मस्त कशी तयारी होते। आपले काका आलेले आहेत पण काकांना बरं नाहीये, तर म्हणून काका खाली थांबले आहेत। तर आता बघूया आपण बाप्पा घ्यायला चाललोय, किती मजा येणार आहे, कसं काय होत आहे सगळं, खूप खूप धम्माल येणार आहे। आणि यावर्षी तर खूप जास्तच, कारण का आपले सगळी कॉलेज फ्रेंड्स त्यांच्या फॅमिली सोबत येणार आहेत आणि स्पेशली ऋतुजा ती पण येणार आहे। सो बघूया, तर त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये बनून राहा। आता आपली गाडी रेडी आहे, आपण निघायला रेडी आहेत आणि आपण निघतोय। काकी आहे, मम्मी पप्पा आणि काका आतमध्ये। तर आता चला जाऊन बघूया कसं काय होतंय, किती गर्दी आहे की नाही, की आपलं कसं होतंय सगळं। सो बघूया, निघूया आता। तर गाईज आता आपण पोहोचलेलो आहोत आणि पाऊस सुरू आहे म्हणून आम्ही थांबलोय। तुम्ही बघू शकता पाऊस सुरू आहे। सो आता बघूया, थोडा पाऊस कमी झाल्यानंतर आपण उतरूया आणि जाऊन बघूया। सो गाईज ही आहे आपली मूर्ती आलेली आहे, आपण बघू शकता। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। सो गाईज आता रात्रीचे 2 वाजायला आल्यात, आपल्या बाप्पाला आणलेला आहे, मी तुम्हाला एकदा दाखवते। बघू शकता आपण मूर्ती आणलेली आहे फायनली, आणि इथे आता सगळं काम सुरू आहे डेकोरेशनचं।
सो बघूया आता एवढं झाल्याच्या नंतर आपण जाऊया रांगोळी काढायला. सो बघूया, रांगोळी पण काढायची, अजून खूप काम बाकी आहे. आजची रात्र काय झोपायला भेटणार नाही आहे. सो बघूया आता, मेहंदी पण अजून काढायची आहे आणि अजून खूप कामं बाकी आहेत. सो बघूया. सो गाईज आता वाजले 4 आणि अजून काही कामं संपत नाही. मम्मी पप्पा झोपल्यात, मी आणि मनवा जागे आहे. सो मनवाची ही एक मेहंदी झालेली आहे कंप्लीट वाली आणि ह्याचं काम आता सुरू आहे. तर बघूया, खूप झोप येते खूप. आणि आता तिकडे कपड्यांची इस्त्री वगैरे पण झालेली आहे, त्याच्यामध्ये कपड्यांची इस्त्री वगैरे पण करून ठेवले, मकर वगैरे सगळं सेट करून ठेवलं. आता मेहंदी काढल्याच्या नंतर रांगोळी, मग रांगोळी झाल्याच्या नंतर पटकन आंघोळीला जाऊया आणि मग आपल्याला पूजा वगैरे पण करायची आहे, बाप्पाची स्थापना वगैरे पण करायची, मग ते सगळं पण करू. गाईज गुड मॉर्निंग आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. तर गाईज आम्ही म्हणजे 4:15 4:30 पर्यंत मेहंदी वगैरे काढत होतो. मग मनवाला झोप आली तर मनवा बोलली की चल झोपायला जाऊ. तर आम्ही झोपलो, ते आत्ता उठलोय, पण ऑलमोस्ट सगळ्यांची तयारी वगैरे झालेली, आंघोळा वगैरे आमच्याच बाकी आहेत. तर बघू, आधी आपण बाप्पाची स्थापना करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण आपलं सगळं करू. तर बघूया, आता पूजेला सुरुवात करूया आणि मग बाप्पाची स्थापना पण करून घेऊया. गाईज आता ऑलमोस्ट म्हणजे आपल्या आंघोळ्या वगैरे सगळ्या झालेल्या आहेत, मेकअप वगैरे बाकी आहे, पण तयारी तर ऑलमोस्ट झालेली आहे. तर आता बघूया, आता आपण इकडे आता आपल्या पूजेला सुरुवात करत आहोत. तर पप्पा येतात. सो आता जशी पप्पा आले की आपण लगेच पूजेला सुरुवात करूया आणि लवकरात लवकर बाप्पाची स्थापना करून घेऊया. सो आज काय धमाल होणार आहे, काय मजा होणार आहे आणि काय सगळं ते बघण्यासाठी तुम्ही आता व्हिडिओमध्ये बनवून राहा. व्हिडिओला लाईक्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा गाईस, प्लीज प्लीज. आता आपण बघूया पूजा कशी होती. आपली फायनली पूजा वगैरे सगळी संपलेली आहे आणि आता आपण आरतीला सुरुवात करतोय आणि बाबा पण आलेले आहेत, बाबा आणि बा आलेली आहे. तर बघूया, आता पूजेला सुरुवात करूया. मोरया
गाईज आता आपली पूजा बिजा झालेली आणि आता जेवणाचा टाइम आलाय. तर आता इथे मोदक ठेवलेत नैवेद्यासाठी आणि आता इथे ताट भरायला लावलंय. आणि बाला तुम्ही मगाशी बघितला नाही. आणि गाईज दरवर्षी प्रमाणे भूमी पण. तर बघूया. आपल्या इथे नैवेद्य आणि मोदक दोन्ही आलेले आहेत आणि समोर बाप्पा आहे. काकी वगैरे आलेले आहे दर्शनासाठी. आणि आता आतू वगैरे पण आलेली आहेत. आपण बघूया. गाईज आता सगळं आपलं आवरून झालेलं आहे. आपला बाप्पा आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता तिथे. आणि आता सगळे पाहुणे वगैरे पण नाही आहेत. सो मी आता विचार केला आता पटकन रांगोळी काढून घेते. सो आता भेटूया. आपली रांगोळी कंप्लीट झाल्यावर. आणि ही बघा 24 घंटे फोन लेके बैठी है. आता पण बोलते लवकर दे फोन. तुम्ही बघू शकता आपली रांगोळी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आणि कशी वाटली आहे रांगोळी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दर टायमाप्रमाणे आपला भिकारी इथे हाजीर आहे. चिप्स दे. गाईस तुमच्याकडे जर 5-5 रुपये सुट्टे असतील तर हिला चिप्स आणून द्या. नंबर स्क्रीनवरती देते. ते भिकारी को भीक दे दो 5 रुपये की चिप्स. कोणाला पाहिजे असेल ना कामवाली बाई तर फुकटमध्ये घेऊन जा. गाईज आता फायनली थकल्याच्या नंतर खूप कामं केल्याच्या नंतर मी परत आलेली आहे व्हिडिओमध्ये. तर आता आपण आपले खूप पाहुणे आलेले आहेत आज. तर त्यांचं सगळं करण्यामध्ये आणि फोटोग्राफी करण्यामध्येच टाईम गेलेला आहे. सो आता आपण घेतोय आरती करायला. तर आता बघूया आरती आपली कशी होते. आणि मी जसं तुम्हाला दाखवला आतू वगैरे आता सगळे आलेले आहेत. फायनली फॅमिलीज कंप्लीट. तर आता आपण बघूया की आता आपली आरती आरती आता मोठी घ्यायची आहे. तर आता प्लीज व्हिडिओमध्ये बनून राहा आणि आमचा जो व्हिडिओ आहे तो एन्जॉय करा. तर चला आता आरती घेऊया.
गाईज आता फायनली आजचा दिवस संपत आलेला आणि आज परत रिअल आणि नॅचरल अवतारामध्ये आल्याच्या नंतर आता आम्ही थोडंफार जेवून घेतो. सगळे येऊन गेलेले आहेत लोक आणि ज्यांचा मी व्हिडिओ नाही काढू शकले त्यांचे मी नक्कीच फोटो ॲड करणार आहे व्हिडिओमध्ये. पण आजच्या दिवसामध्ये काय धमाल झाली हे बघण्यासाठी आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आता चला बघूया काय काय जेवण आहे. इथे आता सगळे जेवायला बसलेले आहेत. खूप भूक लागलेली आहे सगळ्यांना. आणि आज ताटामध्ये आहे डाळ भात भाजी, वालाची भाजी, चपाती, पापड, लोणचं आणि मोदक. गाईस आता बघू शकता आम्ही सगळे उपाशी माणसं जेवायला बसलेले आहेत.